ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आरगला पद्मावती मातेच्या 24व्या रथोत्सवाची सांगता 191 किलो कुंकुमार्जन अर्पण 25 रथ घोडे वाद्यांचा समावेश। मिरज पूर्व भागातील आरग येथील श्री स्वयंभू जागृत श्री पद्मावती माता देवीचा वार्षिक 24वा रथोत्सव व धार्मिक विधान पूजेची रविवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली। गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या कार्यक्रमाचा समारोप पार पडला। अखेरच्या दिवशी 51 किलो सुवर्ण अलंकार आणि 191 किलो कुंकुमार्जन अर्पण करण्यात आले। महाराष्ट्र कर्नाटकसह हजारो श्रावक श्राविकांनी उपस्थिती दर्शवली। भाविकांचा अलोट उत्साह पाहायला मिळाला। आई पद्मावती माता की जय असा जय जयकार झाला। रथोत्सवात 27 रथ घोडे हत्ती कर्नाटकातील चिल्ली पिल्लींचा खेळ बेंजो यासह पारंपरिक वाद्याच्या गजरात रथोत्सवाची मिरवणूक निघाली। मौजी बंधन श्री क्षेत्रपाल विधान 26 तीर्थंकर विधान व 96 क्षेत्रपाल विधान श्री ज्वाला मालिनी विधान श्री माता कुष्मांडनी विधान श्री सरस्वती विधान श्री माता पद्मावती विधान पद्मावती मातेची शृंगार पूजा कुंकुमार्जन अभिषेक झाले। कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन भट्टारक महाराज, नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक पट्टारक स्वामीजी, राजस्थान तिलाराचे बालगुरु सौरभसेन भट्टारक महाराज यांच्या सानिध्यात विधान पूजा झाली। बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून रथोत्सवाची मिरवणूक निघाली। रथोत्सवाला भरघोस प्रतिसाद मिळाला। दररोज 3500हून अधिक महिला पूजा विधानासाठी बसत होत्या। रथोत्सवात जैन समाजातील बांधव सहभागी झाले। 3 दिवसात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले। मंगल वाद्यघोष, आशीर्वाद मंगल पाठ, मंगल कुंभानयन पंचामृत अभिषेक, महाशांतीधारा, नित्यविधी, माता पद्मावती शृंगार पूजा, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असे दैनंदिन कार्यक्रमाचं आयोजन होतं। रथोत्सवात कर्नाटकातील चिल्ली पिल्ली या देखाव्याचं खास आकर्षण होते। सर्व श्रावक श्राविकांचे संयोजक शीतल उपाध्ये, वंदना उपाध्ये यांनी स्वागत केलं। महानकरी न्यूजसाठी निरंजन सुतार, आरग। जय बोलो पार्श्वनाथ भगवान की जय। आरग गाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली येथे राज्य महाराष्ट्र आरग जागृत पाश पद्मावती मातेचे मंदिर असून देवीचे महत्व इतके सुंदर आहे की कोणताही भक्त या मंदिरामध्ये दर्शन घेतला तर 3 महिन्याच्या आत त्याची मनोकामना पूर्ण होत आहे। त्या भक्तांच्या सहकार्याने प्रत्येक गेली 24 वर्षे देवीची पद्मावती रथोत्सव कार्यक्रम निमित्त विविध विधान केले जातात। चालू वर्षी 26 तारखेला 24 तीर्थंकर भव्य देवी विधान, पद्मावती विधान, ज्वालामालिनी विधान, कुष्मांडनी विधान, शारदा देवी विधान व छत्रपाल विधान, कुष्मांडनी विधान आयोजित करण्यात आले होते। सदरचा कार्यक्रम 28/12/2025 रोजी परिपूर्ण झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये अंदाजे 4000 लोक विधानला बसलेली होती व त्यांच्यासोबत कमीत कमी 15 ते 20,000 लोक दर्शनाला आले होते। या सर्व लोकांची मनोकामना पूर्ण होण्याबाबत देवी पद्मावती मातेकडे यांनी सांगाड घातलेले आहे। जे लोक ज्या भक्तांचे देवी माता मनोकामना पूर्ण केलेली आहे त्या भक्तांच्या सहकार्यानेच पुढील वर्षे कमीत कमी 8000 महिला विधानमध्ये बसणार असून कमीत कमी 40 ते 50,000 लोकांची व्यवस्था करण्यात येणार आहे की ज्या भक्तांना ह्या देवीकडून मागणी करून घ्यायची असेल त्यांनी ह्या मंदिरामध्ये येऊन दर्शन करून घ्यावं आणि आपली मनोकामना पूर्ण करून घ्यावं। आणि चालू वर्षी देवीच्या अंगावर 51 किलो सोनं, 151 किलो कुंकुमार्चन करण्यात आलेलं आहे। सदरचा कार्यक्रम हा सर्व भक्तांच्या सहकार्य झाला असल्यामुळे सर्व भक्तांना सुखी ठेवण्यासंदर्भात मनोकामना सर्व भक्तांनी करून त्यांची पूर्ण होणार आहे। त्यामुळे सर्वांनी इथे उपस्थित होऊन पुण्य लाभ घ्यावा ही नम्र